पीठ न आंबवता आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात दह्याचा उपयोग न करता अवघ्या 10 मिनिटांमध्ये छान मऊ लुसलुशीत आणि हेल्दी असे गव्हाच्या पिठाची आंबोळी कधी केली आहे का? मुलांचा टिफिन असो किंवा सकाळच्या घाई गडबडीसाठी ही परफेक्ट अशी हेल्दी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते. चला तर वेळ न घालवता झटपट अशा आपण मऊ लुसलुशीत अशा गव्हाच्या पिठाची आंबोळी करायला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम एका बाउलमध्ये चाळून घेतलेले 1 वाटी गव्हाचे पीठ, त्याच वाटीने पाव वाटी जाड रवा, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा तांदळाचं पीठ. आता चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. गव्हाची ही आंबोळी तुम्ही किती करणार आहात ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं ना त्या वाटीने सुरुवातीला 1 वाटी पाणी घालून घेतलेले आहे. अजून त्यामध्ये मी त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेते. पाणी घातल्यानंतर या ठिकाणी पिठाच्या सर्व गुठळ्या मोडून मी अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेले आहे. अजिबात पिठामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही. आता झाकण ठेवून फक्त 10 मिनिटं हे बाजूला ठेवून घेऊयात. एकीकडे बॅटर छान भिजेपर्यंत आपण आंबोळीसाठी झटपट अशी एक फोडणी तयार करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये साधारणपणे अर्धा पळी तेल घालून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा राई, पाव चमचा जिरे, पाव चमचा तीळ. फोडणीमुळे गव्हाच्या आंबोळीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो. तर या गव्हाच्या पिठाच्या आंबोळीमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या ह्यामध्ये घालू शकता. बारीक चिरलेला कोबी, फरसबी किंवा कोणतीही पालेभाजी तुम्ही ह्यामध्ये टाकली तरीही चालेल. मुलं जी भाजी खात नाही ना ती तुम्ही या आंबोळीमध्ये घालून छानपैकी गव्हाची हेल्दी अशी आंबोळी तयार करू शकता. सर्व जिन्नस हलकेसे मऊसर झाल्यानंतर आपण गॅस बंद करून फोडणी पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. बॅटर देखील छानपैकी भिजलेले आहे. आता आपण ह्या बॅटरमध्ये जी तयार केलेली फोडणी आहे ना ती घालून घेऊयात. सुरसुरीत त्यामध्ये फोडणी टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत. सुरुवातीला बॅटरमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेले होते, परंतु फोडणी टाकल्यानंतर मीठ थोडंसं कमी होत असेल ना तर त्यामध्ये थोडंसं मीठ तुम्ही ॲड करू शकता. आता सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर अजून त्यामध्ये मी 1 मोठा चमचा पाणी घालून घेतलेले आहे. आंबोळी छान जाळीदार होण्यासाठी त्यामध्ये पाव चमचा सोडा घालूयात. बॅटरमध्ये सोडा घातल्यानंतर त्यावरती 1 चमचा पाणी टाकले की सोडा छान ॲक्टिवेट होतो आणि त्यामुळेच कोणताही पदार्थ छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा होतो. आता सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून जास्त वेळ न घालवता लगेच आपण आंबोळी तयार करून घेऊयात. मध्यम आचेवरती पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावून आता आपण छान आंबोळी पसरून घेऊयात. आंबोळी पसरून झाल्यानंतर वरच्या बाजूने पूर्णपणे ती कोरडी झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खरपूस अशी भाजून घ्यावी. थोडंसं तेल लावून आंबोळीच्या कडा लूज करून घेऊयात. आता आंबोळी भाजत असताना गॅसची आच मध्यमच असावी. एका बाजूने आंबोळी पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर तेल लावून आपण ही आंबोळी पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत. त्या ठिकाणी पहा आंबोळीला कलर किती सुंदर असा आलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण दोन्ही बाजूने देखील खरपूस अशी आंबोळी ही भाजून घेतलेली आहे. मुलांचा टिफिन असो किंवा सकाळच्या घाई गडबडीत आणि हेल्दी असा कोणताही नाश्त्याचा प्रकार करायचा असेल ना तरी परफेक्ट अशी अवघ्या 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व बॅटरची आंबोळी तयार करून घेऊयात.
पीठ आंबवत न बसता अवघ्या 10 मिनिटांमध्ये ह्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या तयार होतात। तर तुम्ही देखील ह्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या करून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका। ह्या आंबोळीमध्ये पुरेपूर भाज्यांचा वापर केलेला असल्यामुळे या अशाच देखील खूप सुंदर अशा लागतात किंवा तुम्ही ह्या आंबोळ्या टमॅटो सॉस, हिरवी चटणी बरोबर देखील खाऊ शकता। आणि ह्या आंबोळी सकाळी करून ठेवली की दिवसभर देखील छान मऊ लुसलुशीत राहते, अजिबात वातड होत नाही। तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी साधी सोपी हेल्दी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका। माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।